ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. नमस्कार. आज आपण श्री माताजींच्या लेखणीतून उतरलेल्या काही विचारांवर बोलणार आहोत. हो, म्हणजे त्यांचा जो लेख आहे ज्ञानमार्गाचा सूर्योदय, बरोबर. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी, आत्मशोध आणि त्यातून मिळणारी एक मोठी व्यापक जाणीव. ईश्वरी जाणीव. हो, पण हे फक्त असं काय म्हणतात त्याला, तात्विक बोलणं आहे की आपल्या जगण्यावर याचा काही खरा परिणाम होतो? नाही, परिणाम नक्कीच होतो. काय वाटतं? आज जरा हेच बघूया का? हो, नक्कीच. म्हणजे बघा, यातला जो मूळ विचार आहे ना, तो आहे की स्वतःला ओळखणं, म्हणजे त्या परमतत्वाला जाणणं, जे अंतिम सत्य आहे. अच्छा. श्रीमाताजी म्हणतात की जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत, अगदी प्रत्येक कणात, प्रत्येक माणसात तेच ईश्वरी तत्व दिसायला लागेल, तेव्हाच आपल्यातला तो अज्ञानाचा अंधार, दुःखाचा अंधार तो जाईल. म्हणजे खरी पहाट तेव्हाच होईल. अगदी तेव्हाच. यात एक कल्पना खूप छान मांडली आहे. कोणती? की जेव्हा चराचरात म्हणजे सगळीकडे आणि विशेषतः माणसामध्ये ते ईश्वरत्व जागृत होईल, तोच खरा उषाकाळ असेल. आणि त्यासाठी त्याने एक छान वाक्य वापरलंय बघा, की सारी प्रकृती म्हणजे सगळं निसर्गचक्र ते त्रास सहन करतंय, शोक करतंय, कारण ते वाट पाहतंय की ईश्वर पुत्रानं म्हणजे आपल्याला, म्हणजे मनुष्याला, हो मनुष्याला साक्षात्कार कधी होणार. बापरे, किती खोल विचार आहे हा. म्हणजे आपलं जागं होणं इतकं महत्वाचं आहे निसर्गासाठी सुद्धा. एका अर्थाने तसाच आहे हा विचार. हाच तर या शिकवणीचा गाभा आहे, केंद्र आहे. अच्छा. याला कसं जपायला सांगितलंय तर एखाद्या दुर्मिळ रत्नासारखं किंवा खजिन्यासारखं. कारण जेव्हा आपण हा विचार आपल्या आत मुरू देतो ना, आपल्या जाणीवेत खोलवर, तेव्हा मग हळूहळू आपल्याला सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या जीवांमध्ये ते एकच ईश्वरी अस्तित्व जाणवायला लागतं. म्हणजे एक प्रकारची कनेक्टेडनेस. अगदी. ते अद्भुत ऐक्य जाणवतं जे आपल्याला एरवी दिसत नाही, आपल्या त्या मी आणि माझं या छोट्या जगात. हे ऐकायला खूप छान वाटतं. म्हणजे एक सकारात्मक भावना येते. हो. पण समजा ही दृष्टी यायला लागली तर आपल्या वागण्यात काय फरक पडेल? रोजच्या जगण्यात खूप मोठा फरक पडतो. आपले जे रोजचे मूर्खपणाचे वाद असतात, हो, छोट्या गोष्टींवरून, बरोबर, ती धडपड, राग, मत्सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो मीपणाचा मोठा किल्ला असतो ना, अहंकार, तो ढासळायला लागतो आपोआप. आणि मग आपण नकळतपणे एका खऱ्या अध्यात्माच्या प्रवाहात जातो, विशाल प्रवाहात. म्हणजे आपल्या मर्यादा तुटायला लागतात. अगदी. आपण स्वतःच ज्या मर्यादा घातलेल्या असतात त्यातून आपण बाहेर पडतो. म्हणजे हा मार्ग फक्त मनःशांतीपुरता नाही, तर आपल्या आतल्या अडथळ्यांना तोडायला पण मदत करतो. नक्कीच. हे दोन वेगळे नाहीत, मुळात एकच आहेत ते. जसं समुद्राची एक लाट आणि पूर्ण समुद्र. अच्छा. प्रत्येक अणुरेणूमध्ये तेच ईश्वरी तत्व आहे आणि ते आपल्यातून व्यक्त करणं, आपल्या जगण्यातून, विचारातून, तेच आपलं ध्येय आहे. हो, तेच मानवी जीवनाचं एक मोठं महत्वाचं काम आहे. आणि जेव्हा आपण त्या मोठ्या चित्राशी जोडले जातो ना, त्या वैश्विक जाणीवेशी, तेव्हा आपली ती छोटी संकुचित वृत्ती ती आपोआप गळून पडते. म्हणजे स्वतःला ओळखणं म्हणजे फक्त आत बघणं नाही, तर आपल्यातूनच पूर्ण विश्वाला आणि त्यातल्या एकात्मतेला ओळखणं. बरोबर. आणि ही दृष्टी मिळणं हीच खरी ज्ञानमार्गाची पहाट किंवा सूर्योदय. अगदी. हेच ते. हे खूपच सुंदर आणि व्यापक आहे. आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे तितकं सोपं नाहीये लगेच. हो, कारण आपली सवय नसते ना तशी. बरोबर. आपली वर्षानुवर्षांची सवय आपल्याला मी वेगळा, जग वेगळं असंच बघायला शिकवते. पण या विचारावर सतत विचार केल्याने, मनन केल्याने हळूहळू का होईना फरक पडतो, दृष्टी बदलते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं हेच की आत्मज्ञान आणि प्रत्येक गोष्टीत ते ईश्वरी तत्व पाहण्याची दृष्टी. हे काही फक्त हवेतले विचार नाहीत, अमूर्त कल्पना नाहीत. बरोबर. उलट त्यात प्रचंड ताकद आहे
आपल्यातला अहंकार, आपल्या मर्यादा वितळवण्याची. आणि आपल्याला खरं स्वातंत्र्य देण्याची. हो, खरं स्वातंत्र्य. आणि आपल्या जगण्याला एक नवी, अधिक अर्थपूर्ण आणि विशाल दिशा देण्याची क्षमता यात आहे. नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.